नमस्कार. आजचा विषय खूपच इंटरेस्टिंग आहे. कधी विचार केलाय की आपलं हृदय, आपला मेंदू यांना सुद्धा भीती वाटत असेल? ऐकायला थोडं काव्यात्मक वाटेल, पण यातून आपल्याला आपल्या शरीराच्या गरजांबद्दल खूप काही शिकायला मिळतं. तर मग प्रश्न हा आहे की आपले अवयव नक्की कधी आणि का घाबरतात? काय आहेत ते संकेत जे आपलं शरीर आपल्याला देत असतं? चला तर आज हेच जाणून घेऊया. सगळ्यात आधी सुरुवात करूया आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींपासून, कारण आपण जे खातो त्याचा थेट परिणाम आपल्या अवयवांवर होत असतो. चला सगळ्यात आधी बोलूया किडनीबद्दल. आपल्या शरीरातला हा इतका महत्वाचा भाग तो नक्की कशाला घाबरत असेल? तर किडनी तेव्हा घाबरते जेव्हा आपण दिवसभरातून पुरेसं पाणीच पित नाही. अहो, तिचं मुख्य कामच आहे रक्तामधली घाण म्हणजे विषारी घटक गाळून बाहेर टाकणं. आणि या कामासाठी तिला पाण्याची नितांत गरज असते. पाण्याशिवाय बिचारी तिचं काम नीट करूच शकत नाही. हो, हा आकडा लक्षात ठेवा. दिवसाला कमीत कमी 10 ग्लास पाणी. यामुळे होतं काय की किडनीचं काम एकदम सोपं होतं आणि ती निरोगी राहते. खूप सोपी पण तितकीच महत्वाची सवय आहे ही. किडनीचं तर झालं, आता वळूया पोटाकडे. आपण आपल्या दिवसाची सुरुवात कशी करतो ना, यावर आपल्या पोटाचं आरोग्य खूप अवलंबून असतं. खरंच, जेव्हा आपण सकाळचा नाश्ता टाळतो, तेव्हा आपलं पोट अक्षरशः घाबरतं. अहो, दिवसभरासाठी लागणारी सगळी ताकद, सगळी ऊर्जा तर सकाळच्या नाश्त्यातूनच मिळणार असते. आणि तोच नाही केला की पोटावर आणि मग हळूहळू संपूर्ण शरीरावरच ताण येतो. ओके, आता पचन संस्थेतला पुढचा आणि एक महत्वाचा भाग म्हणजे मोठे आतडे. ह्याला बरं कशाची भीती वाटत असेल? तर उत्तर आहे खूप जास्त तिखट, मसालेदार किंवा तळलेले पदार्थ. जेव्हा आपण असं काही खातो ना, तेव्हा मोठ्या आतड्याला त्याचा खूप त्रास होतो. यामुळे मग पचनक्रिया बिघडते आणि मग ॲसिडिटी, अपचन अशा समस्या सुरू होतात. बरं, हे तर झालं खाण्यापिण्याबद्दल. आता थोडं बाहेरच्या गोष्टींकडे वळूया. म्हणजे आपलं आजूबाजूचं वातावरण, त्याचा आपल्या अवयवांवर काय परिणाम होतो ते बघूया. आता बोलूया आपल्या फुफ्फुसांबद्दल. आपली श्वसन संस्था, जिच्यामुळे आपण श्वास घेतो, तिच्या या मुख्य भागाला कशाची भीती वाटत असेल? अगदी बरोबर. प्रदूषण. जेव्हा आपण धुराने आणि प्रदूषणाने भरलेल्या हवेत श्वास घेतो, तेव्हा आपली फुफ्फुसं अक्षरशः घाबरतात. त्यांच्यासाठी स्वच्छ हवा म्हणजे अमृतासारखी आहे, जी त्यांना निरोगी ठेवते. आणि आता शरीरातला कदाचित सगळ्यात महत्वाचा अवयव, आपलं हृदय. या हृदयाला कशाचा धोका वाटतो? उत्तर आहे मीठ. हो, जेव्हा आपल्या जेवणात मीठ खूप जास्त असतं, तेव्हा थेट आपल्या हृदयावर ताण येतो. यामुळे होतं काय की रक्तदाब वाढतो आणि मग हृदयाला रक्तपंप करण्यासाठी खूप जास्त मेहनत करावी लागते. म्हणूनच जेवणातलं मीठ जपून वापरणं खूप महत्वाचं आहे. चला तर, आता आपण या सगळ्या माहितीच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि इंटरेस्टिंग भागाकडे आलो आहोत. आता आपण बोलणार आहोत मन आणि शरीराच्या नात्याबद्दल, ज्याचा आपल्या आरोग्यावर खूप खोलवर परिणाम होतो. आणि ही गोष्ट सगळ्यात जास्त महत्वाची आहे. आत्तापर्यंत आपण पाहिलं की बाकीचे अवयव बाहेरच्या गोष्टींना घाबरतात. पाणी कमी झालं, चुकीचं अन्न खाल्लं, प्रदूषण वाढलं. पण आपला मेंदू, तो कशाला घाबरतो माहितीये? तो आपल्याच विचारांना घाबरतो. जेव्हा आपण सतत नकारात्मक विचार करत राहतो, तेव्हा त्याचा सर्वात वाईट परिणाम आधी मेंदूवर आणि मग हळूहळू संपूर्ण शरीरावर होतो. तर मग या सगळ्या माहितीनंतर एक क्षण थांबा आणि स्वतःला हा प्रश्न विचारा की माझे अवयव मला काय सांगायचा प्रयत्न करत आहेत? ते जे संकेत देत आहेत, त्यांची जी भीती आहे, त्याकडे आपण लक्ष देतोय का? कदाचित हीच ती योग्य वेळ आहे त्यांच्याकडे लक्ष देण्याची. यावर विचार नक्की करा.